आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। खंडित वीज पुरवठा, राष्ट्रवादीची गांधीगिरी, अधिकाऱ्यांना कागदी पंखे, मेणबत्त्या भेट। शहरातील तापमानाने 40 पार केली असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। उकाड्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या वीज लपंडावाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांना कागदी पंखे, मेणबत्त्या आणि कंदील भेट देत प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आलाय। शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। भर उन्हाळ्यात 42°C तापमानात तासनतास वीज नसल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे। विशेषतः लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। शहरात दिवसातून अनेक वेळा वीज गायब होत असून काही भागात तासनतास अंधाराचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। महावितरणाच्या नियोजन शून्य कारभारावर संताप व्यक्त करत यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत खेद व्यक्त करत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात राजेंद्र सोनावणे यांच्यासह संदीप वाघ, भारत खैरनार, संदीप भामरे, दिगंबर सोनावणे, नंदराज देवरे, अनिल पाटील, अशोक भामरे, रणधीर मोरे, दादाजी खैरनार, हेमंत मगर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते। भर उन्हाळ्यात जनतेला विजेसारखी मूलभूत सुविधा मिळत नसेल तर हा केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा परिणाम आहे। महावितरणने तातडीने परिस्थिती सुधारावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसह रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी दिलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।